हाय नमस्कार सर्वांना. कशा आहात सगळे? तर बघा, सर्वांना शुभ संध्याकाळ. दिवस मावळायला लागलाय. तर थांबा तुम्हाला दाखवते. अंधार पडायला लागलाय ना, खिडकीतनं दाखवते. मस्त असा अंधार पडायला लागलाय. कसं वाटतंय? छान त्याच्यावर हिरवं हिरवं छान दिसतंय. दिवस मावळायला लागले ना, लागला दिवस मावळाय मस्त असं. माझं ब्लाऊज शिवायचं झालं ते दाखवते तुम्हाला. ब्लाऊज शिवलेलं बघा. आता दिसलं का कसा गळा शिवला ब्लाऊजचा बघा. हा एक ब्लाऊज शिवला, तर हा एक शिवला. कसा आलाय गळा. आता कॅमेरा पण मीच धरलाय आणि दाखवते पण मीच, त्याच्यामुळे मला काय नीट दाखवता येणार. तर असं दाखवते तुम्हाला. हा का बघितलं का कसा आलाय ब्लाऊजचा गळा ती कमेंट करून सांगा. अजून एक आहे इकडं दिसलं का कसं काय मस्त आहे का. असं ब्लाऊज शिवलं मस्त पैकी. असं गळं शिवते मी का कसलं पण शिवते. छान छान प्रिन्स कट शिवते, परत कटोरी, आणखी वन टक्स, फोर टक्स, साधा ब्लाऊज, पिकोफॉल, असं सगळं ब्लाऊज शिवते. साडीला पण पिकोफॉल करून ठेवलाय. साडीचा कलर मस्त आहे बरं का. साडी पण पिकोफॉल करून ठेवलाय. तर हा काही ब्लाऊजची मशीन आहे ब्लाऊज शिवायची. ही मशीन आहे ब्लाऊज शिवायची. आणि इकडे पिकोफॉलची मशीन अशी इकडे लावली इकडे साईडला. तर ही पिकोफॉलची मशीन आहे. पिकोफॉल पण करते, ब्लाऊज पण शिवते. तर आता लागला दिवस मावळायला. तर ब्लाऊज शिवून झालं मस्त असं फ्रेश झाली छानपैकी. म्हणलं एक व्हिडिओ काढा. आणि बाहेर पोरांचं काय चाललंय. पोरांचं चाललंय गणपती बसवायची तयारी. तर ते दाखवते तुम्हाला काय काय गणपती बसवायची तयारी चालली. आता उद्या सुट्टी गणपती बसवायचे त्याच्यामुळं. तर चाललंय त्यांचं आतापासून नियोजन. पोरांचा नाद असतो ना, त्यांना वाटतं कधी बसवन मी गणपती. आणि आतापासूनच सुरुवात केली बघा डेकोरेशन करायला गणपतीचं. थांबा तुम्हाला दाखवते आता काय काय चाललंय काय काय नाही. खटापटी खटापटी बघितलं का कसं काय हा ब्रेड का बघितलं का. ते खट आहे. खटवरती घरातली बाहेर आणली आहे. त्याला कळकं बांधायचं चाललंय. कसं दिसलं का कळकं. इकडे 2 बांधल्यात आहेत, तिकडे समाया, इकडे 2 बांधल्यात आहेत. उद्या दाखवते तुम्हाला संपूर्ण सगळं तयार झाल्यावर छान असं. आणि इथं मध्ये टेबल ठेवलाय. टेबलमध्ये ठेवल्यावर दाखवते. बघितलं का इथं मध्ये टेबल ह्याच्यावर गणपती बसवायचा. अजून ह्याला साड्या बिड्या बांधून डेकोरेशन असं छान बनवायचं. पोरांनी तसं लय साहित्य तयार केलंय. सार्थक दाखवायला काय काय केलं. लावल्यावर दाखवते तुम्हाला काय काय घरी तयार केलेलं आहे ते डेकोरेशनचं सामान. लावल्यावर दाखवते. आता लय गुतडा होतं ह्यांचा. दीदी पण करू लागते गणपतीचं डेकोरेशन आहे. स्टेज बनवतात येतात. म्हणजे त्याला डेकोरेशन करायचं आहे का. अरे ती काय सर कळलं ना तुला. कळलं का. ती कशाला बांधताय वायर पुढं नाही म्हणून का. अरे मग ती आतमध्ये करून तू हे करतोय तू वरती किती चालू द्या तुमचं. बघू मी बघते आता तुमचं काय काय चालतंय काय काय नाही त्या. गपचिप कॅमेरा दिसते काय काय बनताय बघू काय काय. दरवर्षी आम्ही गणपती बसवतो. आता 3-4 वर्ष झालं असं गणपती बसवतो. एकदा बसवला ना गणपती तर दरवर्षी बसवायला लागतो आहे का नाही दीदी. दरवर्षी बसवायला लागतो एकदा बसवल्यावर. आणि आवडतं बरं का गणपती बसवाय. आम्हाला पोरांना पण लय आवडतं. पोरांचा नाद. पोरं मोठी झाल्यावरच पोरं म्हणायची गणपती बसवायचा म्हणून आम्ही लॉकडाऊन पासून गणपती घरात बसवायला लागलो. इथं पण असतो मंडळाचा पण गणपती असतो. पण तरी पण लॉकडाऊन होतं ना तेव्हा जरा जायला जमत नव्हतं तिकडं. त्यामुळं घरात बसवायला लागलो. तेव्हापासून बसवतोय. आणि मग एकदा बसवायला की बसवायच लागतो. त्याच्यामुळं गौराया पण असतात. आमच्याकडे नसतात गौराया, इकडे असतात वस्तीवर आमच्या गौराया असतात. तर दाखवते तुम्हाला गौराया पण व्हिडिओमध्ये. चाललंय गणपतीचं मस्त असं नियोजन. छान असं डेकोरेशन करतात बरं का पोरं. उद्या दाखवते तुम्हाला कसं काय गणपतीचं डेकोरेशन करते ते. आता तुम्ही म्हणता ना असं काय आहे, पण उद्या तुम्हाला कसं काय ते कळेल. कसं कसं काय केलं ते सुद्धा कळणार सुद्धा नाही एवढं. पोरं लय
लागले शाळेत आल्यापासून हेच काम लागले बरं का पोरांनी. काय खाल्लं नाही पिल्लं नाही काय नाही. एखाद्याला नाद म्हणजे नादच असत. लय नाद आहे हो का बघितलं जे ते आपापल्या कामात दंग आहे. पण इकडे बघायला सुद्धा तयार नाही का बोलायला सुद्धा नाही. पैसा मग भूक नाही लागली शाळेत आल्या हा कारण कस काय नाही लागली रोज भूक लागते. खरं काय बेकार पाणी कळत नाही काच करत होय कळत नाही. असू द्या चालू द्या तुमचं. मी आता स्वयंपाक करायला सुरुवात करते कारण आता दिवस मावळायला लागला त्यामुळे स्वयंपाकाला लागते. झालंय माझं ब्लाऊज वगैरे मस्त पैकी. अजून काय काय बांधायचं ह्याला तर असू द्या मग. बाय बाय सर्वांना. व्हिडिओ कसा वाटतोय ती कमेंट करून सांगा. सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करून घ्या. असंच मस्त मस्त व्हिडिओ येणार आहेत.